मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यात आहे. आमदार केसरी मैदान संपन्न होतं आहे. एक दुसा एक बैल आणि आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या मित्रमंडळाकडून आयोजित करण्यात आलेलं भव्य दिव्य हे दुसा आणि बैल एक बैल असं हे मैदान होणार आहे. आणि या मैदानासाठी कोण कोण आलेले आहे संपूर्ण आढावा बघू. कोण कोण मैदानासाठी दाखल झालेले आहे आणि कसे पैरे जुळले हे सगळं जाणून घेऊया. आपल्यासोबत आहे प्रसिद्ध जॉकी शाकीरभाई. शाकीरभाई नमस्ते. नमस्ते. कुठला पायरा आज? काय नाही, शंकर आणि ते आपलं एक वासरू आणलेलं दुसरा. बरं, हा कुठला? ते आपलं ते जावेद ड्रायव्हरच्या गावचा आहे, नाणेगावचा. ही खरेदी आहे तुमची? हा. बरं, नवीन खरेदी दोन्ही पण? हा. हा शंकर ना? शंकर. शंकर कोणामध्ये पळताना दिसल? शंकर चांगलेच पाहिजे ते. कोण पण? साई. हिंदकेसरी साई. हा. आणि हा याचं नाव काय म्हटले? त्याचं नाव तेज आहे. बरं. हा. तो कोणात दिसल? ते बी चांगले वासर ते आपल्या मित्राच्याच वासरामध्ये. हां हां. हा, आदतमध्ये तो. बाकीचे कुठली बैल आहे आज? बाकीचे काय आहे, चिमण्या पण येले. चिमण्या कोणात आहे? चिमण्या आपले मिस्त्री देवात. सांडू मिस्त्रीचा देवा. देवा. बर, चांगले पैरे लागलेले आहे. हा. दाजी पण आले. हा. बरं, कसं काय आज योगायोग इकडं? आले आता दाजी बी देवी, आम्ही तिकडंच होतो. हां, तिकडनंच आलो आत्ताच. तिकडच्या मैदानाला होते. हा. मग राजा तिकडं सोडला का? हा, राजा तिकडच आता 25ला पाळणार आहे. बरं, त्या दाजीकडे त्या माईक. दाजी नमस्कार. नमस्ते. कधी आली इकडं मैदानात? काय आत्ता सकाळीच. बरं, काय सांगाल, फाट्या वगैरे बघितल्या? नाही, आत्ता आलोय जस्ट. कसं राजाचं कमबॅक झालं? 100% आणि ज्या गुलालासाठी धडपड होती तो गुलाल मिळाला कुठंतरी? मिळाला. बरं, राजाला का नाही आणलं मग इकडं? आता अंतर पण जास्त आहे, तिकडे पण मैदानं पडल्यात ओपनची. बरोबर, म्हणजे आता शक्यतो जास्तीत जास्त राजा त्या भागात पळताना आपल्याला दिसल. कुठंतरी एक विश्वास ठेवणे जवळपास 4 महिने झाले आणि क्वार्टर फायनलचा गुलाल का होत नाही राजाला मिळाला. हो. आज चांगल्या प्रकारे मैदान आयोजित करण्यात आलेले आहे. प्रॉपरचे इथले जे आमदार आहे गिडेगावचे विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या मित्रमंडळाकडनं आयोजित केलेले आमदार केसरी मैदान. कसं बघता मैदान? मराठवाड्यातलं एक मोठं मैदान आहे. दोन्ही मैदान हे तिकडं तसं हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बाउंड्रीवर आहे. पण इकडच्या फाट्या जरा व्यवस्थित आहेत. हां हां. आता बघितले नाही फाट्या अजून. बरोबर. आता एकदा बघितल्यावरती कळलंच. कारण मी 2दा आलो म्हणलं आपण भेट झाली त्या फाट्या तर चांगल्याच होत्या. बरोबर. वातावरण एक सुटेबल असतं बैलांसाठी कुठेतरी. हो. चालतं. शुभेच्छा राहतील दाजी. आणि सौरभ शेट यांना खुशखबर द्या, दोघं पण मिळून. 100%. मित्रांनो, नवीन खरेदी संतोष शेट तोडकर यांची मल्हार आणि साई दोन्ही बैल मैदानात दाखल झालेले. महाराज आहे आपल्यासोबत. महाराज नमस्कार. नमस्कार. काय कसं नियोजन महाराज आज? आहे चांगलं, दोन्ही बैलांचं चांगलं नियोजन. वेगवेगळ्या पायऱ्यात पाळणार आहे. मल्हार कोणात दिसल? नवीन खरेदी आहे आणि अपेक्षा आहे, कारण की एक महाराष्ट्रातली सगळ्यात विक्रमी खरेदी मानल्या जातं या वर्षीची. त्याच्यामुळं अपेक्षा आहे आजच्या मैदानात. काय वाटतं मल्हार? आहे महाराष्ट्रातला टॉपचाच पायरा आहे त्याला. बरं, कोण आहे? गोटचा सर्जा. गोटचा सारजा. पहिल्यांदा गाडी पळती? पहिल्यांदा गाडी. बरं, जुने मालक आहे सोबत? हे मल्हारचे मालक. द्या ना माईक द्या. भैया नमस्कार भैया शेठ. नमस्कार. जुने मालक म्हटलो त्याबद्दल सॉरी, पण आता जुने झाले तुम्ही, पण गरज तुमची लागणार आहे आज खऱ्या अर्थानं. आमचं सहकार्य सगळ्याला. तुम्ही कधी आली इकडं? रात्री आलो. रात्री आली. बरं, काय वाटतं आज आतापर्यंत मल्हार ज्या पद्धतीने पळाला, पिस्टन आणि मल्हार ही गाडी चांगली पळाली. एका मोठ्या पायऱ्यात पण मल्हार पळाला याच्या अगोदर लखनमध्ये. पण आज महाराष्ट्रातल्या सगळ्यात गतीचा बैल ज्याला म्हटलं जातं असा गोटचा सर्जा, त्याच्यात मल्हार पळणार आहे आणि तितकीच गती मल्हारला पण आहे. काय सांगाल? चांगली गाडी पळेल आता. चांगली गाडी पळाल. चांगली गाडी पळेल. दोन्ही बैल एकदम टॉपचे. दोन्ही बैलाला गती चांगली आहे आणि काय अडचण नाही. मल्हार पब्लिकला पण पळते, अंधारून पण पळते, काय टेन्शन नाही. दोन्ही खांदी दोन्ही बैल आहे. म्हणजे कुठल्याही खांदी टाकलं, खांद चेंज जरी झाली तरी बैल पळू शकतो. आणि फाटी वगैरे बघितली? हो, फाटी चांगली. चांगली. हो. बरं, चालतं. शुभेच्छा राहतील. नाना आहे आपल्यासोबत. नाना नमस्कार. नमस्कार.
कधी आले नाना? आम्ही आत्ता आलो सकाळी. सकाळी आले. बरं. आणि सरजा कधी आला? सरजा काल आला होता. काल आला. कुठं उतरला? इथं महाराजकडे. देवदास महाराज जगताप. बरं. काय कसं नियोजन नाना? मराठवाड्यातलं कितवं मैदान आहे सरजासाठी? पहिलेच असं ना. दुसरं मैदान ना? तिसरं मैदान. बरं. हां बीडच्या. बीडच्या. आणि त्यानंतरच संभाजीनगरला पळाला एकदा. म्हणजे हे मैदान तिसरं आहे. कसं नियोजन नाना आज? आज नियोजन व्यवस्थित आहे. कोणात दिसेल सरजा आज? चांगल्यातच दिसेल ना. सरजा कधी चांगल्यातच दिसतो ना हमेशा. बरं. सरजा चांगला तेच दिसतो. पहिल्यांदा गाडी पळती. पहिल्यांदाच. बरं. काय अपेक्षा राहील? तिसरंच मैदान म्हणताय आणि तिन्ही 2 मैदानं त्याच्या अगोदर तर चांगल्या पद्धतीने गाडी पळालेली. नाही इथं पण अपेक्षा आहे चांगली पळायची. फाट्या वगैरे? फाटे व्यवस्थित आहे. बरं. कितव्या गटात गाडी पळताना दिसेल? कितीच पळायचं? गाडी 9व्या गटात पडणार. 9व्या गटात. बरं. चालतं. शुभेच्छा राहतील ना. नमस्कार. नमस्कार. परिचय द्या तुमचा. बैलाचं नाव बादल आहे. बरं. मालक उद्धव हारकळ. बरं. हां. कुठलं बैल? बैल आरवी, हारवी, परभणी जिल्हा. परभणी जिल्हा. काय कसं नियोजन आज? नियोजन चांगलं आहे. कोणामध्ये पळताना दिसेल? नियोजन कोणचं? बबले आहे. कुठला? संभाजीनगर. संभाजीनगरचा. बरं. कितव्या गटात दिसेल? गटात आहे बघा 6व्या गटात आहे. 6व्या गटात आहे. चालतं. शुभेच्छा राहतील दादा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय नाव मित्रा? कन्हैया. बैलाचं? हो. तुझं? सौरभ घोरपडे. बरं. काय कसं नियोजन आज? आजचं नियोजन आहे मोठं नियोजन चांगलं. कोणात आहे बैल? बैल हा एक 40 गाव काढला बैल आहे. काय नाव बैलाचं? बैलाच काय नियोजन? सोने. सोन्या. हो. बरं. कितव्या गटात पळताना दिसेल? 6व्या गटात आहे. 6व्या गटात. हो. बरं बरं. चला शुभेच्छा राहतील. हो धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय नाव बैलाचं? लक्ष. लक्षा. कुठला? डालसोंगी तालुका जिल्हा बुलढाणा. बरं. तुमचं काय नाव दादा? विकास राजू वाघ. बरं. काय कसं नियोजन आज? नियोजन वासरात आहे. हां? वासरात आहे. कुठल्या? आमच्या बाजूच्या गावाचं आहे मावंडी म्हणून. बरं. याच्या अगोदर पळाली गाडी? नाही याच्या अगोदर पहिल्यांदा गाडी पळते. पहिल्यांदा. कितव्या गटात आहे? ती गाडी 1:41 मध्ये आहे आणि 1:28 मध्ये. बरं. कुठल्या तरी गटात पळणार आहे? हो. चालतं. शुभेच्छा राहतील. प्रसिद्ध जॉकी हिंदकेसरी जॉकी करण ड्रायव्हर तळेगावकर. नमस्कार. नमस्कार. काय चाललं? चकडे. बरं. काय कसं आहे नियोजन आज? नियोजन आहे. किती गाड्या आहे? 4-5 गाड्या. तळेगाव म्हटलं का थोडी दहशतच होती. हा 20-25 बैल राहतात तुमच्या तळेगावचे. हा आज कमी आहे जरा. कमी आहे का? तू किती गाड्यावर बसणार आहे? मला हे 4-5 गाड्या आहे आपल्या हातावर. कुठले कुठले? हे रावण आहे. ते आमचा सुंदर आहे. हा रावण आहे का? हा रावण आहे. बरं. अजून तांडवची गाडी आहे. हां. हे नाणेगाव लक्षा बादल. बरं. चांगलं नियोजन आहे. हा चालतं. शुभेच्छा राहतील. आणि यश सध्या पाचीला पुंजलेलं आहे. हा म्हणजे कुठल्याही मैदानात गेला तर त्या ठिकाणी गुलाल मिळतोच. हा आहे. त्याच्यामुळे 100% अपेक्षा आहे आज. हा याच अपेक्षा एखादी तरी राहायला पाहिजे फायनलला. बरं बरं. चला शुभेच्छा राहतील. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय नाव दादा तुमचं? रघुनाथ विष्णू राठोड. कुठले हो? तपोल गणपती राजूर. बरं. गणपती राजूरचे. हो. काय नाव बैलाचं? सेवा. सेवा. कितव्या गटात आहे आज? आज 11व्या गटात. कोणासोबत? आज पुष्पा पळशीकर. बरं बरं. चालतं. शुभेच्छा राहतील. ठीक आहे धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. पहिले पोटोबा नंतर विठोबा. हो मग बरं. कुठले तुम्ही? आम्ही नाशिक उजनी. नाशिक उजनीचे. बरं. कुठलं बैल आणला आज? आज निशाण आणलाय. कोणासोबत पायरा? आज चिमण्या कुठला चिमणी? दापूरचा आहे. नाशिक दापूर. याच्या अगोदर पळाली गाडी? नाही आज पहिले बैल इकडं पहिल्यांदा आला का? पळतोय मैदानाला पळतोय. नाही नाही इकडं पहिल्यांदा आला का ह्या भागात? हा या भागात पहिल्यांदा आज. बरं. कितव्या गटात आहे गाडी? गाडी 1:27 मध्ये 1:24 मध्ये 2 चिट्टे. बरं. चालतं. शुभेच्छा राहतील. नाव बाय. नमस्ते. नमस्ते. कसं नियोजन आज? आज नियोजन चांगलं आहे. बरं. किती दिवसानंतर काढलं चिमण्याला? चिमण्याला काय आता 10-12 दिवस झाले. बरं. कोणामध्ये पळताना दिसेल? ते आपला काकाच वासरू आहे देव. म्हणजे याच्या अगोदर पळाली गाडी? हो आज दुसऱ्यांदा पळते. दुसऱ्यांदा. कितव्या गटात पळताना दिसेल? 2-3 चिठ्ठे आहे. 34 मध्ये एक. परत 19 मध्ये. तुमच्याच पावता आहे ना? हो
एक दुसऱ्याच घ्यायचं चालू आहे त्याचा विचार बघू अगोदर पळून घेऊ गाडी. बरं चालतं, शुभेच्छा राहतील. धन्यवाद.